राज्यातील 80 लाख पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट आणि तातडीची सूचना या ठिकाणी आता समोर आली आहे। राज्यातील लाखो पेन्शनधारकांची आता सरकारच्या माध्यमातून कसून चौकशी करण्यात येणार आहे। महत्त्वाच्या या 8 सरकारी बँकेतून तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुम्ही आता सावधान व्हायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। या 8 बँकेतील अनेक पेन्शनधारकांवर सरकारच्या माध्यमातून आता कठोर कारवाई केली जाणार आहे। राज्यातील या 8 बँकेतील लाखो पेन्शनधारकांची आता सरकारच्या माध्यमातून चौकशी होणार आहे। नवीन नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पेन्शनधारकांसाठी लागू करण्यात आले आहेत। राज्यातील लाखो पेन्शनधारकांवर आता कारवाई होणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा हे 8 बँका नेमकं कोणकोणते आहेत आणि कोणते नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी लागू करण्यात आले आहेत। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून पेन्शन येण्यामध्ये नवनवीन बदल या ठिकाणी केले जात आहेत। गेल्या 3 वर्षांमध्ये पेन्शनमध्ये मोठमोठे घोटाळे या ठिकाणी आता समोर येत असल्याने पेन्शनधारकांची चौकशी करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत। पुढील महिन्याच्या आता 25 तारखेपासून प्रत्येक पेन्शनधारकांची चौकशी सरकारच्या माध्यमातून आता केली जाणार आहे। त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी लक्ष देऊन बघा, राज्यातील टोटल 8 बँकांना हे आता चौकशीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। मग या 8 बँका नेमकं कोणकोणत्या आहेत आणि तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर पुढील 5 मिनिटे वेळ काढून महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि इथून पुढे लक्षपूर्वक तुम्ही आता बघायचं आहे, कारण या व्हिडिओमध्ये कारवाई होणाऱ्या 8 बँकांची नावे या ठिकाणी सांगण्यात आली आहेत। म्हणजेच 8 बँकांमध्ये जे कोणी पेन्शनधारक त्या ठिकाणी पेन्शन घेत असेल त्या 8 बँकांची नावे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत। सर्व डिटेल्स मध्ये या ठिकाणी माहिती तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही जर कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। पेन्शनधारकांच्या पेन्शन संदर्भातील गैरव्यवहाराबाबत अपडेट समोर आल्या। राज्यामध्ये वाढलेली फसवणूक पाहता या फसवणूक कारवाई करणाऱ्या बघा, राज्यामध्ये वाढलेली जी फसवणूक आहे तर ती आता रोखण्यासाठी या फसवणूक करणाऱ्यावर आता मोठी कारवाई करण्यात येणार आहे। आता तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी हा सावधानाचा कठोर इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। आता सरकारने यावर मोठी दखल घेतली आहे की जे कोणी फसवणुकीच्या मार्गाने सरकारी पेन्शन घेतात त्यांच्यावर मोठी कारवाई आणि त्यांना दंड होणार आहे। यासाठी 8 बँकेतील पेन्शनधारकांची चौकशी कठोर होणार आहे। आता बघा नेमकं यामध्ये कोण कोण सापडणार आहे आणि यामध्ये कोणत्या 8 बँकेतील पेन्शनधारकांची चौकशी करण्यात येणार आहे, वरून सरकारकडून काय काय नियम आलेत, लक्ष देऊन आता पुढील 2 मिनिटे सर्वांनी बघायचं आहे। आता सरकारी पेन्शनधारकांबाबत गंभीर चौकशी या ठिकाणी येणाऱ्या 25 तारखेपासून करण्यात येणार आहेत। म्हणजे सरकारी पेन्शनधारकांबाबत गंभीर चौकशी सरकारने सुरू करण्याचे आदेश या ठिकाणी बँकांना देऊन टाकलेत। त्यामुळे कोणकोणते पेन्शनधारक यामध्ये सापडणार आहेत बघा, सरकारने वृद्ध काळात म्हणजे म्हातारपणात, निवृत्ती वेतनात फसवणुकीच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने हे पाऊल उचलल्याचं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। म्हणजेच आता म्हातारपणात ज्या ज्या लोकांना पेन्शन मिळते त्यातील काही जण असे वृद्ध नागरिक आहेत जे सरकारला फसवून सरकारी पेन्शनचा लाभ घेत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आता तात्काळ मोठी कठोर कारवाई या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। काहींना जर त्या ठिकाणी भरपूर चुकीचं आढळलं तर त्या ठिकाणी तुरुंगाची हवा देखील या ठिकाणी आता खावी लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी नवीन नियमावली या ठिकाणी आता लागू करण्यात आल्या। मग आता बघा यामध्ये कोणकोणते पेन्शनधारक आहेत जे सरकारला फसवून आता पेन्शन घेऊ लागलेत, अशावर सरकार आता थेट कारवाई करणार आहे। बघा मिळालेल्या माहितीनुसार 3.5 लाखाहून अधिक निवृत्ती वेतनधारक म्हणजेच पेन्शनधारक अजूनही निवृत्ती वेतनाचा लाभ घेत आहेत। मात्र गेल्या काही वर्षापासून या आकडेवारीत कोणताही मोठा बदल या ठिकाणी आता दिसून सरकारला आलेला नाही। वित्त विभागासाठी हा मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे। समोर आलेल्या माहितीनुसार टोटल 3.5 लाख वृद्ध नागरिक 3 वर्ष झालं लाभ घेऊ लागलेत। वृद्ध नागरिक म्हणजेच पेन्शनधारक जे आहेत तर ते 3.5 लाखांच्या पेक्षा जास्त आहेत।
आणि त्यांनी गेले 3 वर्ष झालं पेन्शनचा लाभ आहे असं घेऊ लागलेत, त्यामध्ये फरक अजिबात जाणवत नाही। त्यामध्ये आता सरकारला प्रश्न पडलाय की गेले मागील 3 वर्षापासून जे वृद्ध पेन्शनधारक आहे त्यामधील कोणच त्या ठिकाणी कमी या ठिकाणी झालेलं नाही आहे। सरकारला प्रश्न पडलाय की कोणच कमी झालं नाही, मग यामधील किती वृद्ध नागरिक त्या ठिकाणी मृत्यू पावले, म्हणजे यामध्ये किती वृद्ध पेन्शनधारक मृत्यू पावलेत, आणि जर मृत्यू पावले असतील तर मग पेन्शन नेमकं कोण घेत आहे असा प्रश्न आता सरकारला पडलाय। सरकारला त्यामुळे असा प्रश्न पडल्यामुळे आता या ठिकाणी सरकार खडबडून जागं झालंय, कारण पेन्शनधारक जिवंत नसतानाही या ठिकाणी खोटं लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, अनेक त्या ठिकाणी बँका असतील, त्यामध्ये खोटी लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला सादर करून सरकारला फसवून या ठिकाणी अनेक पेन्शनधारक या ठिकाणी पेन्शन घेऊ लागलेत। त्यामुळे सर्वांचीच सरसकट त्या ठिकाणी सर्वांची कसून चौकशी या 8 बँकेमध्ये होणार आहे। या 8 बँकेमध्ये तुमचं जर त्या ठिकाणी खातं असेल आणि तुम्ही 8 बँकेतील कोणत्याही एका बँकेत पेन्शन घेत असाल तर तुमची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे। चौकशी करण्यासाठी आता महत्त्वाची 4 कागदपत्रे मागवलेत। ही 4 कागदपत्रे न देणाऱ्या या ठिकाणी आता पेन्शनधारकांची या ठिकाणी अडचणी वाढ होणार आहे। त्यामुळे कोणती कागदपत्रे सांगितलेत आणि नेमकं तुम्हाला या ठिकाणी आता त्या ठिकाणी तुम्हाला लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला कशा पद्धतीने सादर करायचा आहे, सविस्तर माहिती पाहण्याकरिता आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारच्या चौकशी दरम्यान आता गेले 3 वर्षांमध्ये जे कोणी वृद्ध आता पेन्शनधारक आहेत तर ते 3.5 लाख पेन्शनधारक त्या ठिकाणी गेले 3 वर्षापासून पेन्शन घेत आहेत, आणि यामध्ये कोणी सुद्धा या ठिकाणी आता वृद्ध नागरिक मृत्यू पावले नाहीत असं त्या ठिकाणी सरकार म्हणते। मग हे पेन्शनधारक नेमकं कोण घेत आहेत, म्हणजे पेन्शनधारकांची या ठिकाणी पेन्शन नेमकं आता सरकारच्या माध्यमातून कोण घेऊ लागलंय, आता यामध्ये काहीतरी घोटाळा दिसतोय असं सरकारच्या लक्षात आलेलं आहे। मग आता त्यामुळे सरकार आता जे कोणी सरकारची फसवणूक त्या ठिकाणी करत आहेत आणि पेन्शन घेत आहेत त्यांच्यावर मोठी कारवाई या ठिकाणी होणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। मग त्यांना जेलची हवा देखील आता अनेकांना खावी लागणार आहे। यामध्ये सरकारने 8 बँकांचा समावेश केलाय, म्हणजे या 8 बँकातील जे कोणी सरकारी पेन्शनधारक असतील आणि ते पेन्शन घेत असतील तर त्या बँकांना आदेश दिलेत। नियम वरून काय आलेत, सविस्तर बातमी या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघा। समोर आलेल्या माहितीनुसार 25,000 ते त्या ठिकाणी 35,000 पेन्शनधारकांना संसदेच्या बोऱ्यात त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। सरकारने पेन्शनधारकांच्या नोंदी आणि त्यांची कागदपत्रांची छाननी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। त्यामुळे पेन्शनधारकांना टेन्शन येण्याची बातमी आलेली आहे, परंतु जे पेन्शनधारक कोणती फसवणूक त्या ठिकाणी करणार नाहीत आणि पेन्शन त्या ठिकाणी फसवून घेणार नाहीत त्यांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही। फक्त त्यांनी या 8 बँका कोणत्या आहेत ज्यामध्ये तुमची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे हे तुम्ही लक्ष देऊन बघा, कारण आता लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला हयातीचा दाखला सादर करताना कठोर त्या ठिकाणी चौकशी आता करण्यात आलेली आहे। या ठिकाणी गेल्या 3 वर्षांमध्ये आता जवळपास 3.5 लाखांच्या वरती आता अनेक त्या ठिकाणी वृद्ध नागरिक जिवंत नसतानाही पेन्शन घेत असल्याचं या ठिकाणी लक्षात आले। त्यामुळे कागदपत्रांची आता छाननी होणार आहे। छाननी झाल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील, जे कोणी त्या ठिकाणी आता जिवंत नसतानाही पेन्शन त्या ठिकाणी घेताना आढळतील, म्हणजेच या ठिकाणी अनेकांनी काय केले, पेन्शनधारक जिवंत नसतानाही त्यांच्या घरातल्यांनी, त्यांच्या बायकोने असेल, त्यांच्या मुलांनी असेल, खोटी कागदपत्रे काढून सरकारला त्या ठिकाणी जमा केलेत। खोटं त्या ठिकाणी लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला सादर करून स्टेट बँक असेल, अनेक बँकांमध्ये जमा केलेत, आणि म्हणूनच त्या ठिकाणी खोट्या पद्धतीने जिवंत नसतानाही पेन्शनधारकांची पेन्शन घेतल्याबद्दल अनेकावर आता कायदेशीर कारवाई या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता बघा 8 बँकांनाही आदेश दिलेत। 8 बँकांमध्ये तुम्ही आहे का नक्की बघा, कारण या 8 बँका ज्या आहेत तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही पुढे या ठिकाणी सांगून टाकले आहेत। लक्ष देऊन बघा। पेन्शनधारकांची चेकिंग यासाठी केली जात आहे जेणेकरून फसवणूक शोधता येईल, आणि एक त्या ठिकाणी वर्ग असा आहे जो म्हणजे ज्यामध्ये आता क्लास 1 ऑफिसर पासून क्लास 4 ऑफिसर पर्यंत तुम्हाला सर्व सरकारी पेन्शनधारकांची तपासणी करण्यात येत असून यामध्ये अनियमितता म्हणजे चुकीचं काय आढळल्यास आता यांच्यावर कारवाई सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी करण्यात येणार आहे।
तपासणी जबाबदारी आता या 8 बँकांना देऊन टाकली आहे। पेन्शनधारकांच्या 8 वेगवेगळ्या बँकेमार्फत पेन्शन दिली जाते आणि या सर्व 8 बँका सरकारी असल्याने या सरकारी बँकेमध्ये चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे कोणत्या 8 बँका आहेत आणि तुम्ही यामध्ये सापडताय का आणि या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी पेन्शन बाबत कोणती 4 कागदपत्रे आता लाईफ सर्टिफिकेट सोबत म्हणजेच आता हयातीच्या दाखल्यासोबत जोडायचे आहेत, नक्की बघा। आता बघा, सरकारच्या माध्यमातून या बँकेवर पेन्शनधारकांची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवल्या। सर्व पेन्शनधारक जिवंत आणि त्यांची केवायसी कागदपत्र अद्ययावत आहेत का याची खात्री करण्यास बँकांना सांगण्यात आलं आहे। आता बघा, मी तुम्हाला याबद्दल आता महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगत आहे, ते म्हणजे जीवन प्रमाणपत्र जे 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये तुम्हाला सादर करावे लागते। जर तुम्ही सादर केलं नाही तर तुमची पेन्शन ही बंद होत असते, तुम्हाला पण माहित आहे। त्यामुळे तुम्ही जिवंत आहे का नाही याचं जीवन प्रमाणपत्र सादर तुम्हाला लवकर करायचं आहे। त्यामुळे तुम्हाला सांगितलंय आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्या पेन्शनधारकांची चौकशी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु यामधील पहिली बँक सांगण्यात आल्या ज्यामध्ये अनेक पेन्शनधारक आता पेन्शन घेत आहेत, बँक ऑफ बडोदा। तुम्हाला माहित असेल बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये अनेक पेन्शनधारकांची चौकशी करण्यात येणार आहे। दुसरी बँक सगळ्यात महत्त्वाची आहे, जास्त खाते आहे, ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा, आपल्या महाराष्ट्रामधीलच ही बँक आहे। तिसरी ती म्हणजे आता बँक ऑफ महाराष्ट्र। चौथी बँक आहे कॅनरा बँक। पाचवी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। लक्षात ठेवा, लक्ष देऊन बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 6वी बँक। त्यानंतर सुद्धा महत्त्वाची आता बँक सांगितल्या इंडियन बँक। 7वी बँक पंजाब अँड नॅशनल बँक आणि 8वी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये 99% पेन्शनधारक या ठिकाणी आता महत्त्वाचं म्हणजे पेन्शन घेत आहेत। या बँकेमध्ये आता तपासणी करण्यात येणार आहे। जे कोणी पेन्शनधारक चुकीच्या पद्धतीने आता जिवंत नसताना सुद्धा पेन्शन घेत आहेत त्यांना आता त्या ठिकाणी पकडण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल, असा आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। त्यामुळे जीवन प्रमाणपत्र व्यवस्थित सादर होण्यासाठी तुम्हाला 4 कागदपत्रांची आवश्यकता आहे। ती 4 कागदपत्रे कोणती आहेत नक्की पहा। या ठिकाणी जीवन प्रमाणपत्रासोबत तुम्हाला 4 कागदपत्रे सांगितलेत। त्यामधील पहिलं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे ओळखपत्र तुम्हाला अपडेट करून मागितलंय। ओळखपत्र म्हणजे काय, तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे। कसं करायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही ज्या वर्षी जन्मलाय तर ती पूर्ण जन्मतारीख आहे का बघा। ज्या वर्षी जन्मलाय म्हणजे तुमचं जर जन्मतारीख या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 1960 असेल, 1900 तुमची 50 असेल तर ही जन्मतारीख असेल, तर तुम्ही ज्या दिवशी जन्मलाय त्या दिवशीचा वार त्या ठिकाणी डेट म्हणजे दिनांक, महिना आणि वर्ष असं तिन्ही पण त्या ठिकाणी आधार कार्डवर असलेलं आधार कार्ड अपडेट केलेलं पहिलं कागदपत्र पाहिजे। त्यानंतर ज्या बँकेतील पेन्शन घेताय त्या बँकेचं तुम्ही पासबुक व्यवस्थित द्यायचं आहे, पहिल्या पानाचं झेरॉक्स व्यवस्थित काढून द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता त्या ठिकाणी लाईफ सर्टिफिकेट सादर कधी करायचं आहे, आता तुम्हाला त्या ठिकाणी 30 नोव्हेंबरच्या आतमध्येच तुम्हाला पेन्शनधारकांना हे लाईफ सर्टिफिकेट व्यवस्थित सादर करा। परंतु जे कोणी दोषी नाहीत, जिवंत नसतानाही पेन्शन घेत नाहीत अशांना काही प्रॉब्लेम नाही, परंतु जिवंत नसतानाही चुकीच्या मार्गाने कागदपत्र सादर करून पेन्शन घेत आहेत अशांवर चौकशीचे आदेश देऊन कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।